लहान मुलांना आवडेल अशी ही आंबा पोळी आज मी बनवणार आहे। तर इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे। सुरुवातीचा हा जो भाग असतो हा आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। इथे मी 2 हापूस आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। इथे एक मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। पूर्ण हा आंब्याचा गर मी घालून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। हा आपण छान वाटून घ्यायचा आहे। उघडून दाखवते। हो, मस्त। आता हा गर आपण पॅनमध्ये शिजवायला ठेवूया। आंब्याची प्युरी आपण या पॅनमध्ये घालून घ्यायची आहे। यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे। तर छान मिक्स करायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटं हा गर छान शिजवून घ्यायचा आहे। जास्त वेळ शिजवायचं नाही। वेलची पूड आणि थोडीशी जायफळ इथे घेतलेली आहे। छान उकळी आलेली आहे आंब्याच्या प्युरीला। मी गॅस बंद करते। छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान बुडबुड येत आहेत। आणि आता इथे मोठी थाळी घेतलेली आहे आणि या थाळीला मी पूर्ण ब्रशनी तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता सगळीकडे तूप लावून घेतलेलं आहे। शिजवलेली आंब्याची प्युरी मी इथं प्लेटमध्ये घालून घेते। आता हे प्लेटमधली प्युरी आपल्याला असं छान पसरवून घ्यायची आहे। वा, बघू शकता मस्त। ही आंबा पोळी आपण उन्हामध्ये 3 दिवस चांगली सुकवून घ्यायची आहे। वरचा पूर्ण लेयर आपण 1 दिवस पूर्ण सुकवून घ्यायचा आणि 1 दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये सुकल्यानंतर ही आंबा पोळी आपल्याला पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 दिवस छान सुकवून घ्यायची आहे। अशा प्रकारे 2 दिवस छान उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेऊ शकता तुम्ही। तर अशा प्रकारे ही आपली आंबा पोळी तयार आहे। तर आता मी ही उन्हामध्ये ठेवून देते। आंबा पोळी छान सुकलेली आहे आणि 3 दिवस मी उन्हामध्ये छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे। आता हे आंबा पोळी कडेने आपण हे काठ असे मोकळे करून घ्यायचे आहेत।